2026 हे वर्ष अल्निनोचं असल्यामुळे या वर्षी पाऊस हा कमीच राहणार आहे. आपण मागेही सातत्याने सांगितलं होतं की यावर्षी अल्निनो येण्याची शक्यता आहे. तर आता सध्याच्या कंडिशनला 0.9 अंश सेल्सिअसने अल्निनो हा पॉझिटिव्ह झाला आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण हे राज्यामध्ये कमी राहणार आहे. मागे आपण बऱ्याच वेळेस सांगितलं की कोरड्यात पेरण्या करू नका, आणि आता सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगतोय की यावर्षी कोरड्यात पेरण्या चालणारच नाही, कारण की पावसाचं वितरण हे समान नाही. आपण सातत्याने तेच सांगत आलोय. आता पुन्हा मान्सून हा 22 तारखेपासून ऍक्टिव्ह होणार आहे. 22 तारखेपासून तर 22, 23, 24, 25ला जास्त पाऊस राहील, थोडामध्ये कमी होईल. पुन्हा पावसाचं प्रमाण वाढणार आहे, कारण की आता जूनच्या शेवटी पेरण्या ह्या नक्की होणार आहे. कारण की पावसाचं आता मान्सून ऍक्टिव्ह होतोय, त्यामुळे पावसाचं प्रमाण हे जास्त होणार आहे. बघा, मागील भारत जेव्हापासून स्वातंत्र्य झालं तेव्हापासून जर बघितलं तर अल्निनो हा आतापर्यंत 28 वेळेस अल्निनो आलेला आहे, आणि लानिना जर बघितलं तर 25 वेळेस आलेला आहे. आणि हा अल्निनो आल्याच्या नंतर भारतावरती किंवा महाराष्ट्रावरती पावसाचा काय परिणाम होतोय बघू. बघा, हा भारत देश आहे इथे, आणि हा प्रशांत महासागर आहे. प्रशांत महासागरामध्ये काय होतं, 3.4 प्रदेशामध्ये काय होतं, या समुद्राच्या पाण्याचं सतहीचं तापमान हे 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होतं. म्हणजे 1.5, 2 किंवा 1.5, 1.678, म्हणजे या प्रमाणात इथे टेम्परेचर वाढतं. त्यामुळे काय होतं, इथं वॉर्मर वॉटर झाल्यामुळे काय होतं, इथं बाष्पीभवन जास्त होतं. बाष्पीभवन इथं जास्त झाल्यामुळे अमेरिकेकडे पाऊस जास्त पडतो, आणि इकडं थोडं थंड प्रमाणात पाणी होतं. थंड म्हणजे नॉर्मल थंड, बरं का, थंड म्हणजे लगेच थंड लागत नाही. 0.5 अंश सेल्सिअस, 0.1 अंश सेल्सिअस, 2 अंश सेल्सिअसने पाण्याचं तापमान हे कमी जास्त होतं. यापेक्षा जास्त होत नाही, कारण तो समुद्र आहे, त्याचं लगेच कडक नाही होणार आणि लगेच थंड नाही होणार, हे पण लक्षात घ्या. इथे थंड झाल्यामुळे काय होतं, इथं बाष्पीभवन कमी होतं. त्यामुळे या भागामध्ये, आशिया खंडामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी होतं. ऑस्ट्रेलियाकडे सुद्धा पावसाचं प्रमाण हे कमी होतं. मग हा परिणाम का होतो? प्रशांत महासागरातून येणारे जे वारे असतात, जे ट्रेड विंड म्हणतो आपण, व्यापारी वारे, हे व्यापारी वारे काय होतं, कमकुवत होतात. कारण की या दिशेने ते जाऊ लागतात. इकडं गरम पाणी असल्यामुळे किंवा बाष्पीभवन जास्त असल्यामुळे वारे हे तिकडे जाऊ लागतात, कारण तिकडे कमी दाबाचा पट्टा जास्त निर्माण होतो. त्यामुळे वारे तिकडे जाऊ लागतात, आणि इकडे कमकुवत वारे आल्यामुळे भारतावरती कमकुवत आणि कमी पाऊस पडतो. फार म्हणजे लगेच दुष्काळ पडतो असं नाही. माझ्या आठवड्यात मी लहानपणापासून आतापर्यंत मला असं आठवत नाही की एकदा तरी पीक आलं नाही, असं होत नाही. फक्त जिथं 10 क्विंटल कपाशी होती का, तिथं 5 होईल, 6 होईल, 7 होईल, यापेक्षा कमी जास्त प्रमाण होत नाही. तर हे अल्निनोचा हा इफेक्ट, आता हे बघा, मे, जून, जुलैमध्ये दाखवलं होतं की अल्निनो हा ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहे. अजून 19 तारखेचा जो अपडेट येईल त्यामध्ये परफेक्ट दाखवलं जाईल की जूनमध्ये मान्सून हा ऍक्टिव्ह झालेला आहे. 0.9 अंश सेल्सिअसना आज रोजी मान्सून हा अल्निनो हा ऍक्टिव्ह झालेला आहे. आणि हे मॉडेल सुद्धा सांगताय, एकही मॉडेल असं नाही की ते अल्निनो नाही असं सांगत नाही. सगळे मॉडेल सांगताय की अल्निनो हा बघा, मे, जून, जुलै मध्ये हा 0.5 ते 0.9 पर्यंत ऍक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे काही मॉडेल 1 पर्यंत सांगताय, 1.5 पर्यंत सांगताय, होईल असं सांगत होते मागच्या महिन्यात. आता सध्याच्या कंडिशनला 0.9 पर्यंत ऍक्टिव्ह झालेला आहे, पण तो 2 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 2 पेक्षा जास्त गेला तर सुपर अल्निनोकडे जाण्याची शक्यता राहील, पण स्ट्रॉंग अल्निनो होणार आहे. सुपर अल्निनोकडे जाण्याची शक्यता ही राहणार नाही. मागील 14 वर्षात जरी बघितलं तरी अल्निनो हा 1, 2, 3 वेळेस आलेला आहे. 2023ला अल्निनो आला होता. 2023ला अल्निनो आल्याच्या नंतर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी झालं होतं, पण शेवटी काय झालं, 5 दिवस सलग 2023ला आपण जेव्हा अंदाज दिला होता तेव्हा 5 दिवस सलग परतीचा मान्सून रिटर्नच्या वेळेस 5 दिवस सलग पाऊस पडला होता. तेव्हा ती सरासरी भरून निघली होती, म्हणजे सरासरी इतका पाऊस आपल्या भागामध्ये झाला होता. आणि त्याच्या आधीचा जो अल्निनो होता तो 2018ला आला होता, पण तो जरा स्ट्रॉंग इथं जरी दाखवला नाही तरी महाराष्ट्रावर इफेक्ट फार झाला होता. आणि त्याच्या आधीचा जो आहे का 2015ला आला होता. मग त्याच्या आधीचे जवळपास पुरा ग्राफच आहे माझ्याकडे, पण दाखवायचं ठरलं तर जास्त वेळ जाईल. आणि आता जर बघितलं तर हे प्रशांत महासागरामध्ये बघा, जिथे रेड दाखवताय तिथं अल्निनो हा पॉझिटिव्ह झालेला आहे. इक्वेटर आहे, विषुववृत्तीय पट्टा, याच्या उत्तरायणला पॉझिटिव्ह झालेला आहे. म्हणजे सूर्य सुद्धा उत्तरेला असल्यामुळे उत्तर भागात आहे. इक्वेटरच्या उत्तरेला
किंवा इक्वेटरवर पण आहे. इक्वेटरवर कारण की सगळ्यात जास्त उष्णता इक्वेटरवर असते. कुठं सूर्य उत्तरेला जरी गेला आणि दक्षिणेला जरी आला तरी इक्वेटरवर टेम्परेचर हे जास्त असतं. त्याच्यामुळं काय होतं, ह्या भागामध्ये अल निनो हा लवकर सक्रिय झालेला आहे उत्तर इक्वेटरपाशी आणि सूर्यवरती असल्यामुळे इक्वेटरच्या वरती उत्तर भागाकडे, उत्तरायणाकडे म्हणजे या भागाकडे ठिकठिकाणी 0.5 किंवा 1 दिसतंय, 0.5 म्हणजे हा पॉझिटिव्ह झालेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, यावर्षी काही हवामान तज्ज्ञांनी जर पाऊस सांगितला 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत धो 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 पाऊस पडणार आहे, वाहतुनी पडणार आहे. वाहतुनी सांगितलं समजून घ्यायचं पेंडवणी होईल, चांदणबरी होईल, पाऊस होईल, कमी होईल. काही वेळेस काय होईल का पाऊस सांगितला तरी येणार नाही, मग म्हणतील 15ला येणार होता, 16ला येईल, 17ला येईल, 18ला येईल, असा लांबणीचा पाऊस सांगत जातील. त्याच्यामुळे हे इफेक्ट होणार आहे. याचं कारण म्हणजे अल निनो आहे आणि या अल निनोमुळे ह्या गोष्टी घडणार आहे. त्या तुम्हाला मी पेरणीच्या आधीच सांगतोय. आणि यावर्षी पेरणी करत असताना उभ्या मुळीचे पिकं घ्या. ज्या पिकाला उभी मुळी आहे ती काय करेल, वरचा मध्ये जे गॅप पडणार आहे पावसामध्ये, जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये थोडेफार जे पावसाचे गॅप पडणार आहे ते गॅप मध्ये काय होणार आहे, वरची माती ही कोरडी होऊन जाते. आणि जे आड्या मुळीचे पिकं जे असतात का, ते काय होतं, ते वरच्या याच्याला म्हणजे वरच्या मातीमध्येच त्या मुळ्या असतात. त्याच्यामुळे काय होतं की वरची मुळी जी आहे की ती लवकर सुकून जाते. लवकर माती सुकल्यामुळे झाडं सुकल्यामुळे आपल्याला जे ॲव्हरेज यायचं ते ॲव्हरेज येत नाही. आणि उभ्या मुळीचं जे पीक असतं, समजा कपाशीचं पीक आहे, हे उभ्या मुळीचं पीक आहे. आणि हे उभ्या मुळीचं पीक काय करतं, वरची जरी माती सुकली 15 दिवसात तर खालचं ते पाणी ओढण्याचं काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला यावर्षी उभ्या मुळीचं पीक घ्यायचं आहे. आणि त्याच्यात सुद्धा जे पीक निवडत असेल त्याला 90 दिवसात कोणतं पीक येईल, 95 दिवसात कोणतं येईल, 100 दिवसात कोणतं येईल, 110 दिवसात कोणतं येईल, म्हणजे जितक्या लवकर कालावधीत पीक येईल तेच पिकं घ्या. कारण की आता जूनचा तर महिना हा गेलाच आहे. आता जूनच्या 22 नंतर ज्या पेरण्या चालू होतील, 22, काही ठिकाणी 23, 24, 25, काही ठिकाणी 27, 28 नंतर सुद्धा पेरण्या चालू होतील उत्तर महाराष्ट्राकडे, काही भागांकडे. म्हणजे त्याच्यामुळे काय होणार आहे, कमी कालावधीत आपल्याला पिकं घेण्याचं जे पीक कमी कालावधीचं आहे तेच घ्यायचं आहे. आणि सध्याच्या कंडिशनला ऊसावाल्यांचे फोन आहे, ऊसाला पाणी द्यायचं, शेततळं आहे एवढं देऊन टाकू का, मग तर काय करा त्याच्यात. आता जर तुमचं 10 फूट शेततळं भरेल असेल तर त्यातलं 2 फूट असं थोडं पाणी द्या. आणि पाऊस यायचा म्हणून लगेच खाली करू नका शेततळे सुद्धा. काय होईल, शेततळे जर खाली केले तुम्ही आणि मध्यंतरी तेच तुम्हाला पाणी कामं येणार आहे. जर पावसाचं प्रमाण हे आडमध्ये जर कमी झालं तर तेव्हा तुम्हाला पाणी द्यायला काम येईल. त्याच्यामुळे शेततळे सुद्धा खाली करू नका. आणि पाऊस जिथं पाऊस वाहतनी होईल त्यांनी लगेच शेततळे भरून ठेवायचे आहे. पाणी वाढेल आणि मग शेततळे भरू असा विचार यावर्षी करू नका. सुरुवातीलाच जर शेततळ्याला समजा निब्बर जागेवरून पाणी वाहत असतं, जे शेताच्या कडाला गड्डे असतात त्या गड्ड्यामध्ये आपली मोटर टाकायची आणि लगेच पाणी भरून घ्यायचं. लिगली मोटर टाका, पाणी भरून घ्या, शेततळे भरून घ्या. कारण की काय होणार आहे, पाण्याची पातळी ही खाली गेलेली आहे सध्याच्या कंडिशनला. आणि पाऊस काही ठिकाणी वाहतनी पाऊस आहे, 1 पाऊस 2 पाऊस होऊ शकता, काही ठिकाणी 3 पाऊस वाहतनी होऊ शकतात. या व्यतिरिक्त मोठे वाहतनी पाऊस सलग होणार नाही. आणि काही ठिकाणी असं होतं काय, अल निनोच्या काळामध्ये सातत्यानं टेम्परेचर मध्येच उघडीप जर झाली का, 8-10 दिवस 15 दिवस उघडीप होती, त्यामुळे टेम्परेचर होतं. टेम्परेचर झाल्याच्या नंतर क्युम्युलोनिंबस ढगांची निर्मिती होती उष्णतेमुळे. आणि काही ठिकाणी दबादबा पाऊस होतो आणि काही ठिकाणी पावसाचं वितरण हे होत नाही. अशा वेळेस काय करायचं आहे की हे बंद कर, साईडचं बटन दाब. धन्यवाद. काय फोन आलता काय?